लाडकी बहीण योजना सर्वात मोठा स्कॅम, 4,800 कोटींचा घोटाळा. लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुरुषांनी लाभ घेतला आहे, चुकीच्या पद्धतीने महिलांनी लाभ घेतला. आता याबाबत चौकशी होणार आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया की चौकशी काय होणार, घोटाळा कसा झाला. चला व्हिडिओ सुरू करू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली. त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे NDA सरकारने केली, हेही मी मान्य करते. पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना. म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे? आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं? हा तिसरा मुद्दा. आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा, 0.1% मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो. विम्याचा योजना, शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो. स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो. मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले? मग ही सिस्टम, ही तंत्रज्ञान कुठलं काढलं? डिजिटल इंडिया होतं ना. मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं, महिलांना मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची, त्याच्यात आयुष्यमान, त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात. म्हणजे आरोग्याला रिजेक्ट, शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विम्याला रिजेक्ट. मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम. या तिन्हीला कटे, ह्याचे नंबर्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकते. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे. महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलं, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले. ते मी म्हणत नाही आहे, सरकारची कबुली आहे. त्यानंतर शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या. मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलं आहे की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात. म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. विचार करा तुम्ही. आणि कर्जमाफी करणार झाली नाही. आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा, बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते. पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल, आणि तो छोटा मोठा नाही आहे, 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला. ह्या पहिल्या टप्प्यातला आहे. अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाही आहे. राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले, आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले? मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती? स्कीमचं हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना. हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे. आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे. आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे. जर महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल
आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल. मंत्री होत्या त्यावेळी फॉर्म भरून घेण्यात आले, पुन्हा एकदा त्यांना त्याच खात्याचं मंत्री केलेलं आहे आणि त्याच खात्यामध्ये हा प्रतिक्रिया मोठा घोटाळा आकडेवारीनुसार आपल्याला पाहायला मिळतोय. काही कारवाई त्यांच्यावरती व्हावी की अधिकाऱ्यांवरती व्हावी? एक तर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे. त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत, कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं. आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं? त्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही. मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरवणार नाही. तो सरकारचा प्रोग्राम आहे, सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे. बघा, तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना, तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे, आणि ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही. त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी, जे प्रशासनात आहेत, ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे. ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे, कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री सांगितलं तर मुख्यमंत्री नाही, पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे. राज्याने पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे. 4,800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे. त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं. आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो. सांगते ना, नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने ह्याचं डिस्पर्समेंट झालं, काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही. मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही. हे माझं राजकारण असतं. त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्ड आहे का काय मला माहिती नाही. हे बघा, जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा. मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले, कुणाला गेले आपल्यालाच कळणार. पण हे काय, हे राऊंड ट्रिपिंग होतं. 4,800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलं आहे का असंही असू शकेल, आम्हाला नाही माहिती. याची उत्तरं आपल्याला सरकारने दिली पाहिजे, म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे ह्या सरकारने अशा कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल ह्या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा मताची मी तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना. यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. आणि स्वतःच कबूल केलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो. हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिला आहे. मला कसं कळणार जगात देशात काय चाललं आहे? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं नाही. इथे हा मंत्री हे बोलले, ते मंत्री ते बोलले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाही आहे. आत्ताच्या महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणले, असे अनेक मंत्री म्हणलेत, एक नाही. हा पहिल्या टप्प्यातला आहे, अजून किती येईल माहिती नाही. आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल, स्कीम बंदही करतील. हू नोस, या सरकारचं काय सांगता येतं आहे? मला सांगा, शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती? म्हणले होते की नाही 7-12 कोरा करीन, सर सकट कर्जमाफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शनमध्ये? झालं का? नाही झालं. आणि बघा ना, आरोग्य आणि शिक्षण किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याला दोन्हीला कट दिला आहे या सरकारने. रस्त्या मंत्री म्हणत आहे तुमच्या पण चॅनलवर, सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत. मी म्हणत नाही आहे आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही. इलेक्शन पूर्वी स्क्रुटिनी शिवाय फॉर्म ऍक्सेप्ट केले गेले, त्यामुळे हे सगळं झालं. असं कुठली गव्हर्नमेंट इतिहासामध्ये की ज्या स्क्रुटिनी शिवाय लाभार्थी ठरले?
अरे स्क्रुटिनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना, आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे ना आधार कार्ड द्या, तुमचं KYC द्या, सगळं आहे ना त्याच्यात. मग फॉर्म भरले कोणी? आणि छोट्या मोठे नाही हो, 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा. हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी, फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाऊक. आपल्याला नाही माहिती, कारण का ते म्हणतायत हे पुरुषांना दिले, ह्याचं सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री नाही, मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार, सगळी कॅबिनेट जबाबदार, पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल. बेनिफिशरी सगळे आहेत ना, त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना, मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल. एका महिलेला टार्गेट करू नका. मी अदिती तटकरे, एक युवा नेतृत्व आहे, ती एका टीममध्ये काम करते, आणि मी आणि अदितीने कधी ना कधी एकत्र काम केलं, मला माहिती आहे ती एक कर्तृत्ववान मुलगी आहे. त्यामुळे मी अदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही, कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे, एकटीचा नाही आहे तो निर्णय. एकीकडे कृषी मंत्री म्हणतात ओसाडगावची पाटीलकी आहे, मला पैसे नाही द्यायला, आणि इकडे मोठ्या प्रमाणात 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा समोर येतो. हे बघा, एक तर माझी विनंती आहे, आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या. जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नये. म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं, हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. भिकारी म्हणता तुम्ही त्यांना, आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल, पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला, आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला? मंत्री आहात म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाही आहे, इज अ फ्रिक्वेंट, सातत्याने माणूस चुका कसं करतं, पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सब. सगळ्यांना उत्तर देते, सगळ्यांना. अरे बस सरकार काय करत होतं? सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले, यांनी घेतलेत कसे? रिजेक्ट व्हायला पाहिजे होता ना फॉर्म. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काहीतरी करेक्ट, म्हणजे फॉर्म, आता मी जर फॉर्म भरला कशासाठी, तुम्ही फॉर्म बघून भरा ना कुठलाही, 1 सेकंडमध्ये रिजेक्ट होतो फॉर्म. विम्याचा फॉर्म होतं की नाही शेतकऱ्याचा रिजेक्ट, ॲडमिशनचे होतात की नाही रिजेक्ट, आणि त्या IIT IIMला कधी चालतं का वशिला कुणाचा? तीच सिस्टम आहे ना. डिजिटल इंडिया, एवढं मोठं AI आहे. आता इथे मी बोलते तुमच्याशी, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक चॅनल लाईव्ह दाखवते, एवढं तंत्रज्ञान पुढे आलं आहे. आता एवढं तंत्रज्ञान असताना, एवढं पारदर्शक कारभार असताना 4,800 कोटी रुपयाचा एवढा मोठा घोटाळा, आणि तो पण बहिणींच्या नावाने. अहो, त्या पवित्र नात्याचा तरी काहीतरी मान ठेवावं. हे दुर्दैवी आणि खूप म्हणजे अस्वस्थ करणार आहे. काही दिवसांपूर्वी कॅगचा रिपोर्ट आला. कॅगच्या रिपोर्टमध्ये पण म्हटलं गेलं एक्साईज डिपार्टमेंटने जवळपास 120 कोटीचा लायसन्स रिन्युअलचा महसूल बुडवला. IRBला चुकीच्या पद्धतीने 70 कोटी माफ करण्यात आले. तर त्यामध्ये खूप टाचरे ओढण्यात आले. नाही, CAGचे रिपोर्ट हे सिरियसली घेतलेच पाहिजेत. जे रिपोर्ट येतात त्याची माहिती आणि फॉलोअप मी स्वतः घेते, कुठलंही डिपार्टमेंट असू दे. म्हणजे एक्साईजचा मी माझा अनुभव सांगते. हिंजवडीला, म्हणजे माझाच लोकसभा मतदारसंघ आहे, तिथे शाळेच्या समोर, बरोबर शाळेच्या समोर बार आहे. मी कलेक्टरांना सांगितलं आहे की जर तुम्ही ही सगळी जी दुकानं अशी आहेत दारूची, जी शाळांच्या समोर आहे, हे बघा, देश नियम कायद्याने चालतो, ना तुमच्या मनाने ना माझ्या मनाने, तो नियम कायद्याने चालतो. जर सुप्रीम कोर्टाचा आणि राज्याचा आणि देशाचा निर्णय आहे की शाळेच्या समोर आजूबाजूला जवळ दारूचं आणि सिगरेटचं दुकान असता कामा नये, तर नाही. तुम्हाला चालेल का तुमच्या मुलांच्या शाळेच्या समोर बार चाललेला? नाही चालणार ना. मग त्या शाळेने का ते सहन करावं? कुठलीही शाळा असू.
आणि कुणाचीही असू दे, ये नाही चलेगा. नाही, मराठी संपूया आणि मग इंग्रजी घेऊया. एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये डीजे नाही, लेझर नाही, घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी कशी काय म्हणू शकता? ते असे म्हणाले की पाळत ठेवली जाते. खरंच पुणे पोलिसांच्या कारवाईवरती तुमचा संशय आहे का? मला तुम्ही त्या जवळ अनुभवलेल्या आहेत, आरोपी सापडायला जवळपास एक महिना लागला, मात्र घरी जाऊन रेड टाकण्यात आली आणि त्याला रेव पार्टी म्हणण्यात आली. हे खूप दुर्दैवी आहे. एक तर लोकांच्या कुटुंबात जाणं हे मला तरी पटत नाही. म्हणजे हे कुठल्याही म्हणजे कसे आपली एक लक्ष्मण रेखा असते प्रत्येकाची, आणि आपल्यावर झालेले संस्कार, राजनीती एक तरफ आणि आपले वैयक्तिक संबंध एक तरफ. आपली माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही. मी कुणाबद्दलही वैयक्तिक बोलत नाही आणि मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलणारही नाही. हे माझे संस्कारच नाही. पण त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये कोणी काय करतं त्याच्यावर तुम्ही जाऊन रेव पार्टी म्हणून करत असाल तर हे मला असं वाटतं चुकीचं आहे. कुणाचं का असेल तो अधिकार, सगळे 18 वर्षाच्या वरचे 21 वर्षाच्या वरचे होते ना तिथे, सगळे म्हणजे स्वतःच गेले होते ना, कोणी कोणाला पकडून तर नेलेलं नाही. आणि त्या सॅम्पल्समध्ये मला नाही वाटत माझ्या म्हणजे वर्तमानपत्रात आलेलं जे आहे त्याच्यात कुठे काय ड्रग्ज हे ते काहीच नाही दिलेलं, काहीच नाही आहे त्याच्यात, कन्झम्पशन नाही आहे, काहीच नाही आहे. मग आरोप कसले? आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालं आहे की एखाद्याच्या नवऱ्याचं पर्यंत हे पोचतं. म्हणजे आता माझा नवरा असेल, रोहिणीत अनेक असतील, भारतीय जनता पक्षाच्या अनेक कर्तृत्ववान महिला असतील, शिवसेनेतल्या कर्तृत्ववान महिला असतील, काँग्रेसमधल्या कर्तृत्ववान, आमचे नवरे बरेच जण असे आहेत ज्यांचे आमचे नवरे त्यांचा राजकारणाचा तीळ मात्र काही संबंध नाही, दूर तक संबंध नाही. अशा किती महिला आहेत या देशात, काश्मीर टू कन्याकुमारी आणि सगळ्याच पक्षांमध्ये. आता तुम्ही आमच्याबद्दल काही बोलू शकत नाही म्हणून आमच्या नवऱ्यांना अटॅक करणार, ज्यांचा एक तर राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्यांचा आमच्या कामाशीही काही संबंध नाही. आमच्या कुटुंबांना काही स्वतःचं आयुष्य जगायचा अधिकार नाही, त्यांच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप करणार. इतकं गलिच्छ राजकारण झालं आता की तुम्ही आम्हाला अटॅक करणार नाही तर आमच्या कुटुंबाला अटॅक करणार. हे खूप दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्यात शेतकऱ्यांची दुरावस्था आहे आणि तसेच अजित पवार यांनी आज संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहभोजन ठेवलं आहे. तिथे सगळे उपमुख्यमंत्री, सगळे मुख्यमंत्री वगैरे सगळे जाणार आहेत. तुम्ही कसं बघता? इतके घोटाळे निघतात, इतकी दुरावस्था आणि एका ठिकाणी इतकं चांगलं स्नेहभोजन आज नाही सांगितलं. त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न. एक प्रश्न असा आहे की काल तुमचं भाषण ऑपरेशन सिंधूर विषयी अतिशय बॅलन्स होतं, पण काँग्रेसकडून काही जणांकडून खासदार प्रणिती शिंदेकडून वगैरे असं म्हटलं गेलं की हे झालंच नाही, सिंधूर हे तर मीडियाला आपल्याला धरून काही ना काहीतरी प्रोपगंडा. हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. डिबेटमध्ये देशासाठी आम्ही 50 खासदार एक झालो, ज्याच्यात काँग्रेसचेही खासदार होते. आम्ही म्हणजे ज्या डेलिगेशनमध्ये मला काम करायची संधी मिळाली त्याच्यात काँग्रेसचे 2 वरिष्ठ नेते होते, मनीष तिवारीजी आणि आनंद शर्माजी. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र म्हणून देशासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणि जी परिस्थिती झाली, आणि मी तुम्हाला खरं सांगू, ऑपरेशन सिंदूर ह्याच्यापेक्षा हे ऑपरेशन सिंदूर झालं कशासाठी, त्याच्या मागचा इतिहास महत्त्वाचा आहे. ते पहलगामचा अटॅक. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कधी पुण्याला गेला ना तर जरूर आसावरी आणि कुणालला भेटा. आसावरी जगदाळेचे वडील ज्या पद्धतीने गेले, त्याची आई आजही मी तुम्हाला त्यांचा एक पॉडकास्ट देते, जरूर तो प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक माणसानी ज्याच्यात माणुसकी जिवंत आहे त्यांनी तो पाहिला.